विमानसेवा सुरू झाली याचं स्वागत आहे, मात्र उड्डाण योजना सुरू होऊन 10 वर्ष झाली तरी विमानसेवा सुरू का केली नव्हती असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी सोलापूर गोवा विमानसेवेबद्दल आपली भूमिका मांडली। विमानसेवेचं स्वागत आहे। आधी सुद्धा विमानसेवा सुरू होती, ती सोलापूर मुंबई अशी होती। तेव्हा किंगफिशरचं मोठं ATR विमान होतं। अलीकडच्या तरुणांना सोलापुरात पहिल्यांदा विमानसेवा सुरू झाल्याचं वाटत आहे। विमानसेवेमुळे उद्योग यायला हवेत। मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, पुण्याला सुद्धा विमानसेवा झाली पाहिजे। नाईट लँडिंगची सोय विमानतळावर हवी असं सांगतानाच उडान योजनेतून 10 वर्षे विमानसेवा का सुरू केली नाही असा सवाल त्यांनी भाजपला विचारला। लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला त्यांना हे माहितीच नव्हतं, जणू काय पहिल्यांदा सोलापुरातून विमान टेक ऑफ आणि लँडिंग। आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते आहे की तो विकास मंच असेल, आपण सगळे असू, कोणत्याही शहरात विमान सेवा सुरू का झाली पाहिजे, कारण का त्या शहराची प्रगती झाली पाहिजे, त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या, ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे। फॉर एक्झाम्पल आपल्या इकडे पॉवरलूम आहे, टेक्स्टाईल आहे, आपल्या इकडे IT झालं पाहिजे, आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत। गोव्याला सर्व्हिस सुरू करून आपल्या इकडे कोणते उद्योग येणार आहेत मला सांगा। आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता, वाया गोवा तुम्ही, म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही? आणि पूर्णपणे हा आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटतं श्रेय सगळ्यांचं असतं, पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक सोलापूर मुंबई सुरू करतायत का नाही, आणि ह्या विमान सेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे, सगळ्यांचं यश आहे। खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे, विमान सेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे। हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे। उडानमध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं, 10 वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली? तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण, तेव्हा का नाही सुरू झाली? आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय। आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे, आमच्या शहराची प्रगती पाहिजे, आणि ती सोलापूर गोवानी होऊ शकणार नाही।